सध्या माझ्या हेअरफॉल कंट्रोलसाठी मी ह्या मेडिसिन्स घेत आहे. तर नमस्कार मंडळी, आज होता मंडे, त्यामुळे मला सकाळी लवकर उठून ऑफिसला जायची तयारी करावी लागली. देवाच्या पाया पडून मी लगेच माझं स्किन केअर करायला घेतलं. स्किन केअरमध्ये मी बेसिक सनस्क्रीन लावते, कारण खूप ऊन आहे बाहेर. त्यानंतर टिंट लावते आणि त्यानंतर मी थोडं माझे केस विंचरून घेतले एका वुडन कॉम्बने. तर आता मी तुम्हाला दाखवते, की बरीचशी माझी हेअरफॉल कंट्रोल झालेली आहे. हेअरफॉल माझं कमी होत आहे आणि ह्यात फक्त मेडिसिन्सच वाटा नाही आहे, तर एक हेल्दी डाएट पण आपल्याला फॉलो करावी लागते. एक प्रॉपर हेअर केअरचा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. छान असा परफ्यूम वगैरे मारून मी ऑफिससाठी रेडी झाले, पण माझा नाश्ता बाकी होता म्हणून मी म्हटलं, की हेल्दी नाश्ता करावा, एखादा फ्रूट वगैरे खावा. तर फ्रूटमध्ये मी पपई घेतली होती, पण त्यात केमिकलचं स्मेल येत होतं म्हणून मला पूर्ण पपई फेकावी लागली. तर नेहमीप्रमाणे मी चहा टोस्टच्या नाश्त्यावरती आले. त्यानंतर मस्त टिफिन पॅक केलं. टिफिनमध्ये मम्मीनी मस्त ब्रोकोलीची भाजी बनवली होती. त्यानंतर मी माझ्या गोळ्या घेतल्या. तर ह्या गोळ्या HK व्हायटल्सच्या बायोटिनच्या मेडिसिन्स आहेत. तर ह्या तुम्हाला सकाळी किंवा दुपारी जेवल्यावरतीच घ्यायच्या आहेत. तर त्या मेडिसिन्स घेऊन मी निघाले ऑफिसकडे आणि थोडं आउटफिट चेक केलं. मग ऑफिसला पोचल्यावरती लगेचच मला मीटिंग्स होते. त्यानंतर मी संध्याकाळची कॉफी वगैरे घेऊन, काम आवरून मी लगेच बॅग पॅक करायला घेतली, कारण मला घरी पोचायला किमान 1 तास तरी लागतोच. आणि मग ट्रेनचे धक्के खाऊन मी फायनली घरी पोचले. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.